ट्रेनचा प्रवास नेहमीच थोडा रिलॅक्सिंग असतो. हाच तो सिक्रेट दरवाजा आणि माझं नशीब इतकं भारी आहे की एवढी मोठी लाईन. आज मी पुण्यावरून कोल्हापूरला निघालो आहे ट्रेनने आणि ट्रेनचा प्रवास नेहमीच थोडा रिलॅक्सिंग असतो. आत्ता मी महालक्ष्मी धर्मशाळेजवळ पोहोचलोय. महालक्ष्मी धर्मशाळा खूप स्वस्त आणि मंदिरासमोर आहे. इथे मी आंघोळ करून मस्त व्हाईट कुर्ता घातलाय. कसा दिसतोय? तू आज काही नेसला का नाही? म्हणजे जीन्स पण घातलीये. एकदम हीरो लग रहे हो. आता मी चाललोय कोल्हापूरच्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात. मेन गेटने आत आल्यावर कळालं दर्शनाची रांग तर मागच्या बाजूने आहे आणि आल्यावर पाहिलं तर काय एवढी मोठी लाईन. आणि ही लाईन बघूनच कळालं आज काय अंबाबाईचं दर्शन होणारच नाही. मग नशीब तिकडेच एकाने सांगितलं तुम्ही VIP दर्शन घेऊ शकता दुसऱ्या गेटने. मग काय परत दुसऱ्या गेट जवळ गेलो आणि मग मला ह्या दुकानांजवळ गेल्यावर कळालं VIP पास फक्त 200 रुपयाला आहे. एकच दिवसाची ट्रिप असल्यामुळे मला लाईन मध्ये वेळ घालवायचा नव्हता आणि परत मी 200 रुपये देऊन VIP दर्शनासाठी आत गेलो. आणि VIP दर्शन घेणं पण इतकं सोपं नाहीये. हाच तो सिक्रेट दरवाजा जिथून VIP लाईन आत जाती. इथूनच पटकन दर्शनासाठी मंदिरात जाता येतं. फायनली अंबाबाईचं दर्शन खूप छान झालं आणि माझं नशीब इतकं भारी आहे की तिथेच मंदिरात काही भाविक प्रसाद वाटत होते आणि हा प्रसाद इतका चविष्ट इतका मस्त होता की सकाळी मला नाश्ता करायची सुद्धा गरज पडली नाही. प्रसाद होता शिरा आणि मसाले भात. मंदिराला प्रदक्षिणा घालून बाहेर आलो आणि पाहिला हा भव्य महाद्वार. हा आहे भवानी मंडप. याचा इतिहास आणि आर्किटेक्चर खूपच सुंदर. त्यानंतर मी पब्लिक ट्रान्सपोर्टने आलोय न्यू पॅलेसला. मराठा साम्राज्याचा वारसा जपणारा हा राजवाडा पाहण्यासारखा आहे. खूप रॉयल फील येतो इथं आल्यावर. पॅलेसच्या आतमधनं शूटिंग करता नाही आली पण आतमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत बघण्यासारख्या. यू मस्ट विजिट. कोल्हापूरमध्ये आलोय म्हटल्यावर ज्योतिबाचं दर्शन न घेता जाणार काय? आत्ता जातोय ज्योतिबा मंदिराकडे. जसं जेजुरीत भंडारा आणि खोबरं उधळतात तसं इथं गुलाल उधळण्याची परंपरा आहे. संडे म्हटल्यावर गर्दी होणारच. इथं पण खूप मोठी लाईन आहे दर्शनाला. या वेळेला VIP पास नाही घेतला मी म्हणून बाहेरनंच दर्शन घेतलं आणि सकाळी घातलेला व्हाईट कुर्ता गुलाबी झालता म्हणून शर्ट घातला आणि मग आलोय रंकाळ्यावर. कोल्हापूरमधला आजचा सुट्टीचा दिवस संपत आला. आता परत कोल्हापूर रेल्वे स्टेशनकडे जातोय. आजचा दिवस खूप वेगळा आणि इंटरेस्टिंग होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है. बाय.